डॉज बॉल. मैदानात एक मोठे वर्तुळ तयार करा. मुलांच्या 2 समान टीम तयार करा. एक टीम अटॅकर आणि एक डिफेंडर. सर्व अटॅकर वर्तुळाकार उभे आहेत आणि डिफेंडर वर्तुळाच्या आत आहेत. अटॅकर्स टीमला एक फुटबॉल दिला जाईल. कोचने शिट्टी वाजवली की अटॅकर्स फुटबॉलला किक मारून अटॅक करतील. वर्तुळाच्या आत असलेल्या डिफेंडर्स टीमला बॉलपासून स्वतःला वाचवायचं आहे. अटॅकर टीमला स्कोअर करण्यासाठी डिफेंडर टीमच्या खेळाडूंना कमरेखाली फुटबॉल मारायचा आहे. जर बॉल कमरेच्या वर लागला तर डिफेंडर आउट होणार नाही. जर डिफेंडर टीम मधील खेळाडू आउट झाला तर अटॅकर टीमला 1 पॉइंट मिळेल. अटॅकर टीमचे खेळाडू वर्तुळाच्या आत जाणार नाहीत. त्यांना वर्तुळाच्या लाईनवर उभं राहूनच बॉलला किक मारायची आहे. डिफेंडर्स आउट झाल्यानंतरही वर्तुळाच्या आत राहू शकतात. त्यांना वर्तुळाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. अशा प्रकारे हा खेळ 5 ते 7 मिनिटं खेळायचा. थोड्या वेळाने टीमची अदलाबदल करायची, म्हणजे डिफेंडर्स अटॅकर्स बनतील आणि अटॅकर्स डिफेंडर्स बनतील. पुन्हा 5 ते 7 मिनिटं असंच खेळायचं. खेळाडू जितक्या ताकदीने फुटबॉलला किक मारतील तेवढं डिफेंडर्सना बचाव करणं अवघड होईल. पाहूया तर कोणती टीम सर्वात जास्त खेळाडू आउट करते आणि जिंकते. हा खेळ आनंदाने आणि जोशाने खेळा. नियमांचं पालन करा. ऑल द बेस्ट.